त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 21 सॉल्व करणार आहे. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट नियर अँड आउटसाइड द सरफेस ऑफ चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप इज इवन. तर कोणत्याही शेपचा जर कंडक्टर घेतला तर त्याच्यासाठी चार्ज कंडक्टर तर त्याच्यासाठी जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती किती येतं इवन इतकं आहे. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज इन्फानाइट थिन प्लेन शीट इज E2. जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी प्लेन शीटसाठी घेतलं तर ते किती आहे E2 इतकं. तर आपल्याला या केसमध्ये रिलेशन ऑब्टेन करायचं बिटवीन E1 अँड E2. आपल्याला या दोघांमधलं रिलेशन या ठिकाणी फाईंड करायचं. पहिला एनी शेपसाठी आणि दुसरं प्लेन शीटसाठी. तर हा क्वेश्चन 2015ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जो ऑप्शन आहे ए त्या आहे 2E1 इज इक्वल टू E2. बी ऑप्शन आहे E1 इज इक्वल टू E2. सी ऑप्शन आहे E1 इज इक्वल टू 2E2 आणि डी ऑप्शन आहे E1 इज इक्वल टू 4E2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कोणासाठी दिलेलं आहे E1 इतकं दिलेलं आहे एनी शेपसाठी. आउटर साईडला फाईंड करायचं आहे. शेप जो दिलेला आहे कोणताही शेप असेल आणि दुसरं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला घ्यायचं आहे का प्लेन शीटसाठी त्याचं दिलेलं आहे E2 इतकं. तर आपल्याला या E1 आणि E2 या दोघांमध्ये काय करायचं रिलेशन फाईंड करायचं आहे. तर सर्वात पहिले आपण एक काम करू. इलेक्ट्रिक फील्ड एनी शेपसाठी किती असतं ते बघू आणि नंतर मग प्लेन शीटसाठी. तर एक कंडक्टर घेतलं कोणत्याही शेपचा असेल ओके आणि याच्या सरफेसवरती काय असणार आहे चार्जेस. ते कसे डिस्ट्रीब्यूट झालेले असेल युनिफॉर्मली या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले असेल. तर या चार्जेसमुळे याच्या सराउंडिंगमध्ये काय होणार तर इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे. आणि बाकीच्या केसमध्ये आपण गॉशियन सरफेस घ्यायचो. इथे पण आपण गॉशियन सरफेस घेणार आहे पण या ठिकाणी आपण घेणार आहे सिलेंडरच्या फॉर्ममध्ये ओके गॉशियन सरफेस. त्याच्यामध्ये जेवढे चार्जेस इन्क्लूज होणार आहे तेवढे आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचं. मग झाला तुमचा गॉशियन सरफेस आपण त्याला म्हणणार आहे गॉशियन सिलेंडर असेल तुमचा गॉशियन सिलेंडर. आणि या ठिकाणी याचा जो एरिया आहे हा एवढा एरिया आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचा आणि त्याचा जो सरफेस एरिया आहे तो किती असणार तर DS इतकं त्याचा सरफेस एरिया असेल. आता यूज करायचा आपल्याला गॉस थेरम या ठिकाणी आपण यूज करणार अकॉर्डिंग टू गॉस थेरम. गॉस थेरम जर घेतलं तर गॉस थेरम काय जो फ्लक्स असतो तो काय असतो तर अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द चार्जेस डिवाइडेड बाय काय असणार परमिटिव्हिटी एनक्लोज बाय दॅट क्लोज सरफेस. अल्जेब्रिक सम त्या क्लोज सरफेसमध्ये किती इन्क्लोज झालेले तेवढे चार्जेस घ्यायचं. मग सगळ्यांची सम जी आहे ते आपण कशाने करणार कॅपिटल Q त्याला डिवाइड करायचं कशाने तर ε0 ने आपण या ठिकाणी डिवाइड करणार ओके. तर हा बेसिक तुमचा गॉस थेरम झाला. आता फ्लक्सचा जो फॉर्म्युला असेल तो फ्लक्सचा फॉर्म्युला असतो क्लोज इंटिग्रेशन ऑफ E. आता E म्हणजे काय इलेक्ट्रिक फील्ड. या पॉईंटला जर आपण इलेक्ट्रिक फील्ड घेतलं सपोज तो सरफेसला परपेंडिक्युलर नाही तो E घेतला आणि त्याला परपेंडिक्युलर जर करून घेतलं आणि तिथला अँगल थिटा मग तो परपेंडिक्युलर झाल्यानंतर तिथला जो इलेक्ट्रिक फील्ड आहे तो किती असणार कॉस थिटा. का बरं कॉस थिटा कारण थिटाची ॲडजसंट साईड आहे त्याच्यामुळे आपण कॉस थिटा या ठिकाणी घेऊ शकतो. आता मॅक्झिममसाठी घ्यायचं आहे म्हणून कॉस थिटाची व्हॅल्यू घ्यायची काही गरज नाही. क्लोज इंटिग्रेशन ऑफ E कॉस थिटा इंटू DS. मी कॉस थिटा घेतला नाही पण एनी शेपसाठी जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती किती येतं E1 इतकी आहे ओके आणि राहिला Q डिवायडेड बाय ε0. आता या केसमध्ये आपल्याला चार्जेस जे आहे ते चार्जेस डिस्ट्रीब्यूट झालेले युनिफॉर्मली त्या सरफेसवरती. मग आपण या ठिकाणी सरफेस चार्ज डेन्सिटी यूज करणार. सरफेस चार्ज डेन्सिटी रिप्रेझेंट केला तो लेटर सिग्माने आणि याचा फॉर्म्युला काय असतो चार्ज डिवायडेड बाय एरिया. आता याचा एरिया माहित नाही आपल्याला पण स्मॉल पार्ट माहिती आहे. त्या स्मॉल पार्टचा जो एरिया आहे तो किती आहे DS. आपल्याला टोटल एरिया फाईंड करायचं म्हणून याला काय करा इंटिग्रेशनमध्ये घेऊन टाका. मग या ठिकाणी आपल्याला Qची व्हॅल्यू भेटेल आणि त्या Qची व्हॅल्यू काय भेटणार सिग्मा क्लोज इंटिग्रेशन ऑफ काय भेटणार DS. मग ही व्हॅल्यू आपण याच्यात पुट करून टाकू. E1 कॉन्स्टंट आहे त्याला काय करा इंटिग्रेशनच्या बाहेर काढा आणि इथं क्लोज इंटिग्रेशन ऑफ काय भेटेल DS. Qची व्हॅल्यू काय टाकायचं सिग्मा क्लोज इंटिग्रेशन ऑफ DS डिवायडेड बाय ε0. हा क्लोज इंटिग्रेशन ऑफ DS काय होणार आहे कॅन्सल म्हणजे आपली इलेक्ट्रिक फील्ड जी भेटणार आहे ती काय E1 भेटेल इकडे आणि इथं काय राहिलं तर तुमचं सिग्मा डिवायडेड बाय ε0. ही झाली तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. कोणामुळे तर एनी शेपसाठी. कोणताही शेप जर घेतला तर त्याच्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड असतं सिग्मा डिवायडेड बाय ε0. ते आपण राईट करून घेऊ या ठिकाणी
या ठिकाणी मी लिहितो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर एनी शेप. कोणत्याही शेपसाठी जर घेतलं तर त्याचं इलेक्ट्रिक फील्ड किती असतं तो आपण रिप्रेझेंट करणारे लेटर E1 ने रिप्रेझेंट करणार. आणि E1 किती आला आपला सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. तर याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. ही झाली इलेक्ट्रिक फील्ड. आता आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड घ्यायचं आहे कोणासाठी, प्लेन शीटसाठी घ्यायचं आहे. त्याचं पण थोडंसं मी शॉर्टली लिहितो आणि नंतर मग आपण या रोगांमधलं रिलेशन घेऊन टाकू. प्लेन शीट जर घेतला तर या ठिकाणी हा प्लेन शीट असेल, याच्यावरती युनिफॉर्मली चार्जेस या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले असणार. आणि या ठिकाणी ड्यू टू दिस चार्जेस इथं काय होणार तर एक फील्ड तयार होणार आहे इलेक्ट्रिक फील्ड. आणि ती आपण रिप्रेझेंट करणार आहे का इमॅजिनरी सरफेस दॅट इज कॉल्ड ॲज गॉशियन सरफेस. या ठिकाणी असेल गॉशियन सिलेंडर आपल्या या ठिकाणी असणार आहे. ओके, इलेक्ट्रिक फील्डचं सरफेसला परपेंडिक्युलर नसेल ते ई घेतली आपण आणि त्याला परपेंडिक्युलर जर करून घेतलं तर तो काय असणार तर ई कॉस थिटा. आता चार्जेस जे आहे ते दोन्ही साईडला असणार आहे, फ्रंट साईडला पण असणार, त्याच्या बॅक साईडला जर असेल त्याच्यामुळे पण काय होणार तर एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे आणि ती रिप्रेझेंट करणार आपण एका इमॅजिनरी सरफेस दॅट इज गॉशियन सरफेस. ओके, या ठिकाणी पण इलेक्ट्रिक फील्ड जर घेतलं तर तो किती असणार ई आणि त्याला परपेंडिक्युलर जर करून घेतला तर तो काय भेटत तर आपल्याला ई कॉस थिटा. आणि इथला जो एरिया आहे तो किती असणार तर ds. आता दोन सरफेस घेऊ, इकडचा जो सरफेस आहे त्याला P कन्सिडर करू आणि इकडचा जो आहे तो त्याला आपण काय कन्सिडर करणार P1 आपण या ठिकाणी कन्सिडर करणार. पुन्हा आपण या ठिकाणी काय करणार आहे गॉस थेरम या ठिकाणी यूज करणार आहे. काय गॉस थेरम, फ्लक्स इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द चार्जेस म्हणजे कॅपिटल Q डिवायडेड बाय परमिटिव्हिटी एअर मीडियमचा. ओके, सिग्मा जर घेतला तर सिग्माचा फॉर्म्युला असतो क्लोज इंटिग्रेशन ऑफ ई कॉस थिटा इंटू ds. पण आपण इज घेणार आहे, पण हा इलेक्ट्रिक फील्ड टू साठी. मग हा कोणासाठी झाला तर इकडच्या सरफेससाठी, त्याला आपण काय कन्सिडर करू P कन्सिडर करू. सिमिलरली तिकडचा पण सरफेस असेल मग त्याच्यासाठी असेल इलेक्ट्रिक फील्ड E2च असेल, ds इतका एरिया असेल आणि कोणत्या सरफेससाठी झाला P डॅश साठी. आणि क्यूच्या जागी मला माहिती आहे क्यूच्या जागी काय व्हॅल्यू आपली सिग्मा क्लोज इंटिग्रेशन ऑफ ds इतक्यात आपण डिस्कस केलेलं आहे. आणि डिवायडेड बाय काय असेल तर तुमची परमिटिव्हिटी एप्सिलॉन 0. E2 आणि E2 कॉन्स्टंट आहे, त्याला आपण काय करणार आहे बाहेर काढणार आहे. ओके, आणि इथं ब्रॅकेटमध्ये राहणार क्लोज इंटिग्रेशन ऑफ ds फॉर P साईड प्लस क्लोज इंटिग्रेशन ऑफ ds फॉर P डॅश साईड. ओके, किंवा P1 कन्सिडर करा. आणि इकडे ते असणार सिग्मा क्लोज इंटिग्रेशन ऑफ ds डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. याचा जेवढा एरिया आहे तेवढाच कोणाचा आहे याचा पण एरिया आहे. म्हणजे दोन्ही एरिया जे आहे P कडे आणि P डॅश कडे दोन्ही सेम आहे, म्हणून यांची जे ॲडिशन येणार ते किती येणार तर 2 टाइम्स क्लोज इंटिग्रेशन ऑफ ds आणि राहिला सिग्मा क्लोज इंटिग्रेशन ऑफ ds डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. क्लोज इंटिग्रेशन ऑफ ds काय होणार कॅन्सर. आणि जी इलेक्ट्रिक फील्ड आहे E2 2 इकडे मल्टिप्लाय इकडे काय होणार डिवाइड सिग्मा डिवाइड काय आला 2 एप्सिलॉन 0. जर तुम्ही प्लेन शीटसाठी घेतलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू प्लेन शीट तर ती असते सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन 0. आता याचं डेरिव्हेशन भेटलंय तर याचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी पुट करू. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू प्लेन शीट. प्लेन शीटसाठी जर घेतलं तर तो किती आहे E2 आणि E2 किती आला आपला सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन 0. हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन. मग आपल्याला रिलेशन फाइंड करायचं कोणाचं E1 आणि E2 याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपण या ठिकाणी फाइंड करणार आहे. मग एक काम करू इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने काय करू डिवाइड करू. म्हणजे स्टेपमध्ये इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 2. व्हॉट इज इक्वेशन 1 इट इज E1 आणि इक्वेशन 2 काय E2. E1 ची व्हॅल्यू काय सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 आणि E2 ची व्हॅल्यू काय सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन 0. त्याचं काय करणार रेसिप्रोकल म्हणजे 2 एप्सिलॉन 0 डिवायडेड करायला सिग्मा 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 गेट कॅन्सल. सिमिलरली एप्सिलॉन 0 करणार आहे कॅन्सल. E2 इकडे डिवायडेड इकडे काय करा मल्टिप्लाय. मग आपला E1 जो आहे तो किती असणार तर 2 टाइम्स E2. हे झालं तुमचं रिलेशन कशातलं E1 आणि E2. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर C जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्ट मॅच या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. मग E1 इज इक्वल टू काय असणार 2 टाइम्स E2. मग या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन C.